Hello dear friends, today we will discuss about bias reduction reaction of benzene. That means reduction reactions of benzenes. Now in previous lecture we discussed about side chain halogenation of benzene. Now here in this lecture we will discuss bias reduction reaction of benzene. Myself, Dr. Surikant Mundas Boru, Assistant Professor, Head of the Department of Chemistry, late Kumari Durga Kanadal Banmeru Science College, Lonar. Reaction, bias reduction reaction of benzene. म्हणजे आता ही थोडंसं एक डिफरंट पार्ट आहे ना बघा. म्हणजे आतापर्यंत आपण नायट्रेशन बघितलं, क्लोरिनेशन बघितलं, म्हणजे हॅलोजिनेशन म्हटलं आपण त्याला, अल्कायलेशन, असायलेशन. आता इथे आपल्याला काय करायचं, रिडक्शन करायचं आहे. काय करायचं, बेन्झीनचं रिडक्शन. आता रिडक्शन म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचा फरक. रिडक्शन म्हणजे एक ॲडिशन ऑफ हायड्रोजन किंवा ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. बरोबर आहे. यामधला पार्ट आपल्याला या ठिकाणी परफॉर्म करायचा. म्हणजे एक काहीतरी या ठिकाणी होणार आहे. तर सिंपल आहे, आता इथे इलेक्ट्रॉन वगैरे रिमूव्ह होणे हा तर काही प्रोसेस पार्ट यामधला राहणार नाही. परंतु जे बेन्झीन मध्ये जे अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड जे आहे ते कुठेतरी ब्रेक, एखादा बॉन्ड त्यामध्ये ब्रेक होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय, हायड्रोजन त्यामध्ये आपल्याला ऍड करता येईल. म्हणून आता ही जी रिएक्शन आहे याला म्हटलं रिडक्शन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. The reaction in which addition of hydrogen or removal of oxygen take place, such reaction is known as the reduction reaction. Okay. आता हे जे आहे बायर्च रिएक्शन जे आहे BIRCH म्हटलं आपण, हे नाव दिलेलं आहे, त्या सायंटिस्ट त्या रिएक्शनला नाव दिलेलं आहे. ओके. आता याचं रिएक्शन ऍक्च्युअल काय बघा. मेकॅनिझम तर आपल्याला बघायचंच आहे. प्रश्न तर आपल्या समोर आहेच, तो एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ बायर्च रिडक्शन रिएक्शन्स ऑफ बेन्झीन. This reaction, this question carries 4 marks. ओके नाही. मेकॅनिझम आलं म्हणजे त्याला 4 मार्क असतात, लक्षात घ्या सगळ्यांनी. मग आता सुरुवातीला आपण रिएक्शन्स काय आहेत ती बघू आणि मग त्या रिएक्शनचं मेकॅनिझम स्टडी करू. सो व्हॉट एव्हर ऍक्च्युअल बेन्झीन अंडरगोज रिडक्शन. बेन्झीनचं जर रिडक्शन झालं तर काय होतं ते आपण बघू. बेन्झीन रिड्यूस्ड बाय सोडियम. बेन्झीन आपल्याला रिड्यूस करायचं आहे. बेन्झीन रिड्यूस्ड बाय सोडियम, लिथियम और पोटॅशियम इन लिक्विड अमोनिया. म्हणजे एक सोडियम वापरा, लिथियम वापरा किंवा पोटॅशियम. कशामध्ये, लिक्विड अमोनियामध्ये. सोडियम, लिथियम किंवा पोटॅशियम यापैकी एक घ्यायचा आपल्याला. तो टाकायचा कशामध्ये, आपल्या सोबत घ्यायचा आहे लिक्विड अमोनिया सोबत घ्यायचा आहे. इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोल, अल्कोहोलच्या प्रेझेन्समध्ये. टू फॉर्म 1,4 सायक्लोहेक्साडाईन. म्हणजे काय झालं, आता यामध्ये जी रिंग फॉर्म होईल त्यामध्ये 1 नंबर आणि 4 नंबर म्हणजे 1, 2 आणि 4, 5 यामध्ये डबल बॉन्ड असेल. म्हणून काय म्हटलं, सायक्लोहेक्साडाईन. डाईन म्हणजे 2 डबल बॉन्ड असतात. कुठे ते 1 म्हणजे 1 आणि 2 कार्बन, आणि 4 म्हणजे 4 आणि 5 नंबरच्या कार्बन मध्ये. ओके. तर आता आपण यामध्ये काय होतं ऍक्च्युअल ते बघू. बघा इथे मी आता पेन घेतोय. बेन्झीन रिंग. ओके. नाउ दिस इज द बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंग रिएक्ट विथ सोडियम in liquid NH3 and alcohol. सर एक अँड लिक्विड अमोनिया मध्ये घेतला आपण इन अल्कोहोल. आता आपल्याला माहिती आहे सोडियम आणि अल्कोहोल हे काय रिड्युसिंग एजंट्स आहेत. हे काय रिड्युसिंग एजंट्स आहेत. ओके. ठीक आहे. मग आता यामध्ये सोडियम जो आहे तो आणि अल्कोहोल आपण घेतलाय लिक्विड अमोनिया, हा रिड्युसिंग एजंट म्हणून वर्क करेल. काय करेल, रिड्युसिंग एजंट म्हणून वर्क करेल. म्हणजे त्यामध्ये तो हायड्रोजन प्रोव्हाइड करण्याचं काम करेल. ठीक आहे. ओके. असो, त्यामध्ये काय होईल, हा बॉन्ड जो आहे हा बॉन्ड ब्रेक होईल. यामधला हा बॉन्ड ब्रेक होईल. इथे मल्टिपल, इथे डबल बॉन्ड फॉर्म होईल आणि या ठिकाणी हायड्रोजन. आता बघा इथे ऑलरेडी प्रत्येक ठिकाणी एक हायड्रोजन आहे, लक्षात घ्या. या प्रत्येक ठिकाणी एक हायड्रोजन ऑलरेडी आहे. म्हणून तो बेन्झीनचा फॉर्म्युला म्हणतो आपण C6. ओके. H6. नंतर आपण हा फॉर्म्युला त्याचा घेतोय C6H6. आता काय म्हटलं यामध्ये रिडक्शन होतं, म्हणजे इथे एक हायड्रोजन येतोय आणि या ठिकाणी जो एक हायड्रोजन त्यामध्ये काय होतं, अटॅच होतोय पर्टिक्युलर. मग हा जो आहे हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर हा आणि हा हे 2 पोझिशन फ्री राहतात, म्हणून ते डबल बॉन्ड. म्हणजे याला नंबरिंग दे 1, 2, 3,
4 5 आणि हे 6. म्हणजे बघा यामध्ये 1 आणि 2 मध्ये डबल बॉन्ड आहे म्हणून 1 घेतलं. हे किती आहे 4. हा 4 आणि 5 मध्ये आहे म्हणून 4 घेतलंय. 1 4 सायक्लिक फॉर्म मध्ये हेक्सा 6 कार्बन म्हणून आणि डाईन 2 डबल बॉन्ड म्हणून. ओके. नाउ व्हॉट इज द ऍक्च्युअल मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन. चला आता आपण मेकॅनिझम कडे वळू. नाउ मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन इज इन 3 स्टेप. इस 3 स्टेप मध्ये ही रिएक्शन मेकॅनिझम आहे. मग आपण आता बघू फर्स्ट स्टेप कोणती आहे. इन फर्स्ट स्टेप व्हॉट हॅपन. बघा आता इथे रिएजंट्स जो घेतला आपण हा सोडियम अल्कोहोल वगैरे आहे. मग नक्कीच याचा रोल या पहिल्या स्टेप मध्ये सुरुवात होईल. म्हणजे काय झालं बघा. हिअर सोडियम मेटल अंडरगोज ऑक्सिडेशन or oxidize into Na positive and releasing electrons. Now this releasing electron attack on benzene to form a free radical anion. ओके. आता हे तुम्हाला थेरॉटिकली नाही कळालं तरी रिएक्शन ज्यावेळेस आता मी समोर रिएक्शन घेऊ आपण पुढच्या पेजवरती लक्षात येईल. म्हणजे काय म्हटलं बघा सोडियम मेटल जो आहे हा सोडियम मेटल काय करतो ऑक्सिडाइज होऊन जातो म्हणजे इलेक्ट्रॉन लॉस करतो. इलेक्ट्रॉन काय करतो लॉस करतो आणि त्यांनी लॉस केलेला जो इलेक्ट्रॉन आहे मग तो इलेक्ट्रॉन त्या बेन्झीन रिंगवर काय करतो अटॅक होतो. बघा इथे. ओके. या ठिकाणी बघा आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्याला बघायचा इथे. ओके. हिअर इन दिस केस सोडियम मेटल. आता इथे चार्ज नको. हे चुकून चार्ज आलेला इथे चार्ज असायला नको. ओके. हा सोडियम मेटल आहे. हा सोडियम मेटल. नाउ दिस सोडियम मेटल अंडरगोज ऑक्सिडेशन म्हणजे इलेक्ट्रॉन लॉस केले आणि तसंही माहिती आपल्याला सोडियम मेटल जो आहे हा हायली रिएक्टिव्ह आहे. तो काय करतोय पटकन Na पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होतो इलेक्ट्रॉन लॉस करून. ओके. म्हणून तुम्हाला माहित असेल सोडियम मेटल जर आपण पाण्यात टाकला किंवा असं उड्यावर ठेवला तर तो पेट घेतो. तुम्ही 12वीला बघितलं असेल की व्हाय सोडियम मेटल डीप इन अ केरोसिन इन लॅब केमिकल लॅबोरेटरी असं म्हटलंय. म्हणजे बाबा सोडियम मेटल हा केरोसिन मध्ये बुडवून का ठेवतात कारण तो जर बाहेर ठेवला तर हवेतील ऑक्सिजन हवेतील मॉइश्चर जे वॉटर मॉलिक्युल्स जे आहेत याच्यासोबत तो रिॲक्ट होतो आणि पेट घेऊ शकतो. म्हणून त्याला केरोसिन मध्ये बुडवून ठेवतात. ओके. What happen here? Sodium metal get convert into sodium cation by undergoes oxidation. Electron त्याने सेम इलेक्ट्रॉन हा इलेक्ट्रॉन तो हा इलेक्ट्रॉन काय करेल मग अटॅक ऑन दी बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंग वर त्यांनी काय केलं अटॅक केला. कुठे ना इथे किंवा इथे कुठेही. मग अटॅक केलं म्हटल्यानंतर काय झालं बघा आता इथे इलेक्ट्रॉन येणारे म्हणजे हे सेंटर जे आहे या सेंटरवर डेफिशियन्सी किंवा ऑड इलेक्ट्रॉन फॉर्म होणार. हे बघा इथे आपण दिला हा ऑड इलेक्ट्रॉन म्हणजे हे झालं फ्री रॅडिकल. ओके. आणि यावरती पर्यायाने हा इलेक्ट्रॉन पेअर इथे शिफ्ट झाल्यामुळे या ठिकाणी आल्यामुळे इथे झाला निगेटिव्ह चार्ज म्हणजे अनायन. म्हणजे हे अनायन पण आहे आणि हे फ्री रॅडिकल पण. दॅट्स व्हाट इज नोन ॲज अ रॅडिकल अनायन फर्स्ट. म्हणजे हे काय झालं इथे रॅडिकल पण तयार झालं आणि अनायन पण तयार झालं म्हणून त्याला नाव दिलं रॅडिकल अनायन. आता फर्स्ट सेकंड का म्हटलं फर्स्ट का म्हटलं कारण पुढे असंच रॅडिकल फॉर्म होतात म्हणून याला फर्स्ट नाव दिलं रॅडिकल अनायन फर्स्ट. म्हणजे अनायनही फर्स्ट आहे आणि रॅडिकलही फर्स्ट आहे असा त्याचा अर्थ. ओके. नाउ दिस इज द फर्स्ट स्टेप. ही फर्स्ट स्टेप आहे. व्हॉट हॅपन इन सेकंड स्टेप. सेकंड स्टेप मध्ये काय होतं बघा महत्वाचा पार्ट. इन सेकंड स्टेप रॅडिकल अनायन म्हणजे आता हा जो रॅडिकल अनायन फर्स्ट फॉर्म झालेला आहे ऍक्सेप्ट द प्रोटॉन फ्रॉम द वॉटर मॉलिक्यूल. आपण वॉटर मॉलिक्यूल पण घेतलेला आहे की नाही त्या वॉटर मॉलिक्यूल मधला हा प्रोटॉन जो आहे हा प्रोटॉन इथे H पॉझिटिव्ह. प्रोटॉन इज नथिंग बट H पॉझिटिव्ह. काल आपण म्हटलं हा H पॉझिटिव्ह प्रोटॉन काय करतो या ठिकाणी हा रॅडिकल ऍक्सेप्ट करतो. म्हणजे कुठे येईल तो पॉझिटिव्ह चार्ज आहे इथे तर नक्कीच नाही. फ्री रॅडिकल हे फ्री रॅडिकल सोबतच कंबाईन होतं. मग हा कॅटायन जो आहे हा कुठे ऍड होईल या निगेटिव्ह चार्जवर. ओके. म्हणजे बघा हा इथे आला दिसतो. याला साईडला ठेवतो म्हणजे तुम्हाला दिसेल. ओके. बघा इथे काय झालं हा जो आहे हा H या ठिकाणी आलेला आहे. H या ठिकाणी आला. ओके. नाउ दिस इज या ठिकाणी ही जी रिएक्शन्स आहे यालाही थोडंसं वरती घेतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ओके. रॅडिकल अनायन या ठिकाणी फॉर्म झाला रॅडिकल अनायन फर्स्ट. हा जो पहिल्या स्टेप मधला आहे ऍक्सेप्ट द प्रोटॉन फ्रॉम द अल्कोहोल. हा अल्कोहोल मधला प्रोटॉन त्याने ऍक्सेप्ट केला आणि इट गिव्ज अ रॅडिकल सेकंड. कारण रॅडिकल हा फर्स्ट होता हा रॅडिकल आता सेकंड झाला. अनायन राहिला काही इथे आता नाही. सो दिस इज नोन ॲज रॅडिकल सेकंड. नाउ दिस रॅडिकल सेकंड गेन इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन पुन्हा काय करेल कुठून आता परत तेच सोडियम मेटलवरने इलेक्ट्रॉन इमिट केलेले. हा इलेक्ट्रॉन परत इथे येईल म्हणजे या ठिकाणी काय होईल
या ठिकाणी आपल्याला परत यामध्ये कार्बॅनियन मिळेल, म्हणजेच अनायन मिळेल. अनायन सेकंड म्हणा, किंवा याला तिथे सेकंड दिलं म्हणून आपण याला थर्ड नाव दिलं, अनायन थर्ड किंवा कार्बॅनियन. का बरं कार्बॅनियन म्हटलं? कारण निगेटिव्ह चार्ज हा कार्बनवर आहे, दॅट्स व्हाय नोन एज अ कार्बेनियन थर्ड. म्हणून काय नाव दिलेला? कार्बेनियन थर्ड. क्लिअर? ओके. म्हणजे कार्बेनियन थर्ड पर्यंत आता ही रिॲक्शन्स यामध्ये आपल्याला कळाली की फर्स्ट स्टेपमध्ये काय झाला बाबा, महत्वाचा पार्ट इथे सोडियमने इलेक्ट्रॉन लॉस केला, तो इलेक्ट्रॉन बेन्झिनवर अटॅक झाला आणि त्या ठिकाणी फ्री रॅडिकल आणि अनायन हे आपल्याला कंबाईन मॉलिक्यूल मिळाले, फ्री रॅडिकल आणि अनायन. ओके. देन नंतर काय झालं मग, ते फ्री रॅडिकल आणि अनायन जो आहे तो अटॅक करतोय, ऍक्सेप्ट करतोय प्रोटॉन कुठून, अल्कोहोल बसणं, आणि त्यांनी अल्कोहोल ऍक्सेप्ट केल्यानंतर रॅडिकल सेकंड तयार झाला. रॅडिकल सेकंड अगेन इलेक्ट्रॉन अटॅक ऑन दॅट रॅडिकल सेकंड, radical second, and to form a carbanion third. What happened in third step? तिसऱ्या स्टेप मध्ये काय होतं बघा. आता कार्बेनियन जो फॉर्म झालेला आहे, कार्बेनियन थर्ड अगेन एक्सेप्ट दी प्रोटॉन फ्रॉम दी अल्कोहोल. आता कारण काय लक्षात घ्या, अल्कोहोलचा काय एकच मॉलिक्यूल आहे का, किंवा सोडियम मेटल एकच आहे का? नाही. आपण तो रिएजंट घेतलेला आहे. सोडियम मेटल आणि अल्कोहोल हे रिएजंट्स आहे, ऍक्च्युअली हा रिड्युसिंग एजंट्स आहे. त्याच्यामुळे तिथे काही एकच हायड्रोजन किंवा एकच सोडियम मेटल असणार आहे असं नाही, एकच अल्कोहोलचं मॉलिक्युलर एकच. त्याच्यामध्ये हायड्रोजन जी आहे तो परत काय करतो, हा कार्बेनियन. तसं पहिल्या स्टेपमध्ये म्हणजे सेकंड स्टेपमध्ये या ठिकाणी या अनायननी हा प्रोटॉन ऍक्सेप्ट केला, हायड्रोजन ऍक्सेप्ट केला, प्रोटॉन ऍक्सेप्ट केला अल्कोहोल. सेम तसंच काय झालं परत तिसऱ्या स्टेपमध्ये, हा जो कार्बेनियन थर्ड फॉर्म झाला होता यांनी परत एकदा हा प्रोटॉन ऍक्सेप्ट केला, आणि प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्यामुळे त्याने आपल्याला जो हा जो एच आहे हा एच इथे अटॅच होईल ऍज अ काय म्हणून, एच पॉझिटिव्ह, दॅट मीन्स प्रोटॉन. म्हणजे हा प्रोटॉन म्हणून हा एच जो आहे हा इथे परत काय होईल, अटॅच होईल. त्यामुळे इथला निगेटिव्ह चार्ज निघून जाईल, कारण इथे काय येणार आहे, एच पॉझिटिव्ह, आणि हा जो आहे आर ओ निगेटिव्ह हा आपल्याला इकडे मिळेल. ओके. बट नाव दिस इज नोन ऍज अ फायनल प्रोडक्ट, आणि हा आपला फायनल प्रोडक्ट आहे. म्हणजे काय झालं बघा, बेन्झिन रिंग राहिली का आता नाही, त्याचं रिडक्शन झालं. आपण त्यातला एक डबल बॉन्ड ब्रेक केला, तिथे 2 हायड्रोजन ऍड केले, एक इथं हा एक हायड्रोजन आणला आणि एक हा एक, असे 2 हायड्रोजन तिथे आपण ऍड केले. याचं नाव आहे 1,4-सायक्लोहेक्झाडाईन. 1,4-सायक्लोहेक्झाडाईन असा हा कंपाऊंड यामध्ये काय होईल, तयार होईल. ओके. म्हणजेच आता एकंदरीत आपण थोडंसं आता या रिॲक्शनला एकदा रिवाइज करू. काय झालं आता बघा. नाव दिस रिॲक्शन इज नोन एज बॅरेज रिडक्शन रिॲक्शन ऑफ बेन्झिन. बेन्झिनचं आपल्याला या ठिकाणी काय करायचं, रिडक्शन बघत आहे आपण. बेन्झिनचं रिडक्शन आपण बघत आहे. सो आपण रिॲक्शन काय केलं की, व्हेन बेन्झिन रिॲक्ट विथ सोडियम and alcohol in liquid ammonia, it gives 1,4-cyclohexane, 1,4-cyclohexadiene. Okay. What is the mechanism of this reaction? Mechanism of this reaction is in 3 steps. 3 स्टेप मध्ये असं मेकॅनिझम आहे. What is the first step? फर्स्ट स्टेप मध्ये काय झालं, फर्स्ट स्टेप मध्ये जो सोडियम मेटल आहे, आता ऍक्च्युअली तुम्ही लक्षात घ्या, हा मेटल आहे इथे पॉझिटिव्ह चार्ज नको आहे, या सोडियमवर इथे पॉझिटिव्ह चार्ज नको, हे चुकून झालेलं आहे माझ्याकडून. ओके. सोडियम मेटल लॉस द इलेक्ट्रॉन, इट गेट कन्वर्ट टू Na पॉझिटिव्ह, सोडियम कॅटॅन मध्ये तयार होतो, आणि इलेक्ट्रॉन जो आहे तो रिलीजिंग इलेक्ट्रॉन देन अटॅक ऑन बेन्झिन, बेन्झिनवर तो अटॅक करेल अँड टू फॉर्म रॅडिकल अनायन फर्स्ट. हा ओके ओके, गुड गुड, काय हरकत नाही. ठीक आहे, झालं. आता आपला एक 5 मिनिटाचा क्वेश्चन आपल्याकडे बाकी आहे, आपला काय अडचण नाही. ओके. बघा काय झालं म्हटलं आपण इथे की, हा जो सोडियम हा मेटल आहे याने इलेक्ट्रॉन लॉस केला, हा इलेक्ट्रॉन बेन्झिन रिंगवर अटॅक करेल आणि या बेन्झिनचं रॅडिकल अनायन मध्ये फॉर्म होईल. हा झाला फर्स्ट स्टेपचा पार्ट. म्हणजे बघा इथे सगळ्यात महत्त्वाचं रॅडिकलही आहे तिथे आणि अनायनही आहे. सॉरी काय झालं, निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे आपण त्याला अनायन म्हणतो, राईट. व्हॉट हॅपन इन सेकंड स्टेप, रॅडिकल अनायन ऍक्सेप्ट द प्रोटॉन फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोल मधून तो प्रोटॉन काय करेल, ऍक्सेप्ट करेल, आणि प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्यानंतर त्यांनी प्रोटॉन गेन केल्यानंतर तो जो आहे तो फक्त रॅडिकल मध्येच उरेल आता. कारण काय बरं, इथला एच पॉझिटिव्ह इथे आला, म्हणजे हा निगेटिव्ह आहे, एच पॉझिटिव्ह आला म्हणजे न्यूट्रलाइज झालं, इथे हायड्रोजन अटॅच होईल. हा डिफिशियंट असेल, हा रिच असेल. ओके. फक्त रॅडिकल फॉर्म झालं. मग ते रॅडिकलवर परत इलेक्ट्रॉन जो आहे, जो सोडियम लॉस केलेले इलेक्ट्रॉन आहे, तो परत काय होतो, अटॅक करतोय, आणि परत आपल्याला एक काय मिळतं, अनायन मिळतो. म्हणजे यामध्ये आता शिल्लक काय उरत आहे, Na पॉझिटिव्ह, लक्षात घेत चला, म्हणजे पुढे मी तुम्हाला सांगतो काय. ओके. नाही, तिसऱ्या स्टेप म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये बघा,
पुढच्या स्टेपमध्ये काय झालं यामध्ये, ओके, या स्टेपमध्ये काय, हा जो कार्बेनियॉन आहे अनायन फॉर्म झालेला, हा परत प्रोटॉन गेन करेल अल्कोहोलमधून. जसा सोडियमनी 2 इलेक्ट्रॉन, एका सोडियमने 1, दुसऱ्या एका सोडियमने 1 इलेक्ट्रॉन लॉस केला. म्हणजे असे 2 मेटल ॲटम आपण यूज केले, 2 इलेक्ट्रॉन तिथून बाहेर पडले, दोन्ही इलेक्ट्रॉन कन्झ्युम झाले. तसे दोनदा अल्कोहोलमधले प्रोटॉन एक वेळेस काय ऍक्सेप्ट केला जाईल. इथे तसंच या अल्कोहोलमधला हा प्रोटॉन गेन केला, इथे ऍक्सेप्ट केला या अनायननी, आणि टू फॉर्म झाला 1,4 सायकल. आता बघा काय शिल्लक काय उरलेलं इथे, इथे उरला शिल्लक हा RO निगेटिव्ह, आणि तिकडे उरला Na पॉझिटिव्ह, म्हणजे हे कंबाईन होऊन जातात. आणि याच्यामुळे काय करतो, सोडियम अल्कॉक्साईड म्हणजे RONA हा मॉलिक्युल्स काय होत असतो, फॉर्म होत असतो. ऍक्च्युअल ती रिॲक्शन कशी आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. बघा, हा आहे ROH हा प्लस या ठिकाणी आहे ट्वाईस घेतलं, मुद्दाम ट्वाईस घेतो, ट्वाईस Na हे ट्वाईस. यामध्ये होतं काय बघा, हा ट्वाईस 2 ट्वाईस RONA फॉर्म होतं, आणि यामध्ये आपल्याला हे 2 H पॉझिटिव्ह आपल्याला या ठिकाणी मिळतात. ओके, म्हणजे हा जो रिएजंट आहे, रिड्युसिंग एजंट, अशा प्रकारे आपल्याला हायड्रोजन काय करतो, तो प्रोव्हाइड करतो. ओके, आता आपण तेच कसं लिहिलं बघा, या दोन्ही रिॲक्शनची मी सांगतो. Na ट्वाईस घेतलं, ओके, हे प्लस नाही पाहिजे, इट गिव्स ट्वाईस Na पॉझिटिव्ह, नंतर 2 इलेक्ट्रॉन, ओके, नंतर इथे काय झालं बघा, R हा OH, इथे ट्वाईस घेऊ आपण, यामध्ये तयार होईल ट्वाईस RO निगेटिव्ह, ठीक आहे, ट्वाईस RO निगेटिव्ह आणि प्लस H पॉझिटिव्ह, ट्वाईस दोन्ही. आणि या दोन्हीची बेरीज जर केली तुम्ही, आता मी उलटी करतो थोडीशी बेरीज, या अशी जरी बेरीज केली येते की बाबा, हे ट्वाईस RONA हा ट्वाईस RONA, 2 Na या बरोबर चिन्ह इकडे. इथे काय ROH बघा, इथे हा Na पॉझिटिव्ह आहे आणि RO निगेटिव्ह आहे, म्हणजे याच्यामध्ये झाला तयार हा ट्वाईस RO. आणि इथे काय राहिलं, 2 इलेक्ट्रॉन आणि 2, हे बघा 2 इलेक्ट्रॉन आणि 2 हायड्रोजन, ओके, की जे तिथे आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये 1 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या स्टेपमध्ये इलेक्ट्रॉन, त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये 1 हायड्रोजन, आणि तिसऱ्या स्टेपमध्ये हायड्रोजन म्हणजे प्रोटॉन कन्झ्युम झालेला आपल्याला दिसतोय. म्हणजे ऍक्च्युअली हे असं होत असतं, हे त्याचं मेकॅनिझम आहे 3 स्टेपमध्ये. ओके, हां, आता माईक काय करा तुमचे, अनम्यूट करा, आणि याच्यामध्ये काय कळालं काय नाही कळालं तर आपण चर्चा करू. म्हणजे आता हा केमिकल रिॲक्शनचा पार्ट जो आहे इथे यामध्ये संपला. आता एकच पार्ट राहिला शेवट, त्याच्यामधला ओरिएंटेशनचा, 1 किंवा 2 लेक्चरमध्ये संपून जाईल, म्हणजे आपलं हे युनिट सुद्धा संपेल. ओके, चला आता अनम्यूट करा आणि मला माझ्याशी बोला थोडंसं, म्हणजे काय काय तुम्हाला कळालं तिकडे. काय काय घेतलं आपण या आजच्या लेक्चरमध्ये. फर्स्ट घेतलं आपण साइड चेन क्लोरिनेशन, विच ऑल्सो नोन एज साइड चेन हॅलोजिनेशन. ओके, त्यामध्ये आपण घेतलं फ्री रॅडिकल रिॲक्शन, फ्री रॅडिकल मेकॅनिझम ऑफ क्लोरिनेशन ऑफ साइड चेन ऑफ बेन्झीन, असं घेतलं आपण. आत्ताच्या याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आताच्या याच्यामध्ये आपण काय करतोय, रिव्हिजन घेतोय फक्त. नंतरचा पार्ट घेतला आपल्याला आपण रिडक्शन रिॲक्शन ऑफ बेन्झीन, बेन्झीनची रिडक्शन रिॲक्शन, त्याला काय म्हटलं, बायर्स रिडक्शन रिॲक्शन ऑफ बेन्झीन. आणि त्यामध्ये काय फॉर्म झाला, 1,4 सायक्लोहेक्सेन. मित्रांनो लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस प्रश्न मेकॅनिझमवर विचारला असं पाहिजे असं नाही, कधी कधी असंही विचारेल, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ, बघा, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ सोडियम, म्हणजे जो आपण पहिला पार्ट घेतला ना, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ Na इन लिक्विड अमोनिया इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोल ऑन बेन्झीन. असाही प्रश्न तुम्हाला 2 मार्काला विचारला आणि विचारलेला आहे. हा प्रश्न 2 मार्काला विचारलेला आहे की बाबा बेन्झीन रिंगवर सोडियम आणि लिक्विड अमोनिया आणि इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोल याची काय ऍक्शन होईल, तर आपल्याला लक्षात आलं की त्याची ऍक्शन होईल 1,4 सायक्लोहेक्साडाईन. क्लिअर, म्हणजे आता आपल्याला एवढा पार्ट तुम्हाला कळाला. क्लिअर, की काय म्हटलं आपण याच्यामध्ये, बायरिश रिॲक्शन मध्ये रिडक्शन रिॲक्शन झाली, आणि मेकॅनिझम विचारल्यानंतर आपल्याला ते 10 स्टेप ते लिहावं. ओके, चला, गुड डे.